कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची पहिली सभा स्थायी समितीच्या सभागृहात उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडली। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। समितीच्या नूतन सभापती माननीय सौ कौसर बागवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण तसेच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान प्राथमिक शिक्षण समितीमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत विशेष भर देण्यात आला। विद्यार्थ्यांना सकस आणि दर्जेदार आहार मिळावा यासाठी समितीच्या वतीने शाळांना अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। तसेच महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले। शाळांमधील स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबतही बैठकीत गंभीर चर्चा झाली। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांमधील शौचालयाच्या तातडीने दुरुस्ती करून नियमित स्वच्छता राखण्याचे कडक आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे तसेच महिला बचत गटांना स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सभापती कौसर बागवान यांनी दिली। महिला आणि बालकल्याणाच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका प्रशासन आणि महिला बालकल्याण समिती कटिबद्ध असून शासनाच्या योजना तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला। या बैठकीस महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ दीपा ठाणेकर, समिती सदस्या सौ प्राजक्ता जाधव, सौ वंदना मोहिते, सौ अरुणा गवळी, सौ धनश्री कोरवी, सौ जयश्री कांबळे, सौ अनुराधा मुळीक, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।